भगवान स्वतः भक्तासाठी पृथ्वीवर येतात हे आपण ऐकलंय, पण खरंच असं झालं होतं का? पांडुरंग स्वतः वैकुंठ सोडून पृथ्वीवर आले आणि कारण होतं एक साधा भक्त, पुंडलिक. आज आपण जाणून घेणार आहोत पांडुरंग कसे पृथ्वीवर आले, कसे त्यांनी पुंडलिकला दर्शन दिलं आणि कसे ते कायमचे पंढरपूरमध्ये राहिले. ही कथा आहे पुंडलिक नावाच्या तरुणाची. सुरुवातीला पुंडलिकचा स्वभाव खूप वाईट होता. तो आपल्या आईवडिलांचा अपमान करायचा. त्यांची सेवा तर दूरच, त्यांना त्रास द्यायचा. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. एका प्रवासात त्याने काही संत आणि भक्त पाहिले, जे आपल्या आईवडिलांची सेवा देवासारखी करत होते. ते पाहून पुंडलिकच्या मनाला धक्का बसला आणि त्याच क्षणी त्याने ठरवलं, आता माझं आयुष्य फक्त आईवडिलांच्या सेवेसाठी. त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला. पुंडलिकची भक्ती इतकी प्रामाणिक होती की त्याची कीर्ती थेट वैकुंठापर्यंत पोचली. तेव्हा कृष्ण पांडुरंग रूपात त्याला भेटायला पृथ्वीवर आले. ते आले पंढरपूरमध्ये आणि पुंडलिकच्या घरी पोचले. पण तेव्हा काय झालं माहीत आहे? पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि त्यानं भगवानाला थांबायला सांगितलं. त्यानं एक वीट फेकली आणि म्हणाला, भगवान, कृपया या विटेवर उभं राहा. मी आधी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो. हे पाहून भगवान खूप प्रसन्न झाले. भगवान त्या विटेवर उभे राहिले, हात कमरेवर ठेवून शांतपणे वाट पाहू लागले. हीच ती मूर्ती आहे जी आज आपण पाहतो, विठोबा. पुंडलिकने सेवा पूर्ण केली आणि मग भगवानाला नमस्कार केला. भगवान म्हणाले, तुझी भक्ती मला इतकी आवडली की मी इथेच राहीन, तुझ्यासाठी आणि सर्व भक्तांसाठी. आणि त्या दिवसापासून भगवान पांडुरंग कायमचे राहिले पंढरपूरमध्ये.